सद्गुरुनाथ महाराज की जय। मोक्षश्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले श्रीराम। दासबोधातील ही ओवी सांगते की शांती, तृप्ती, निर्भयता इत्यादी मोक्षरूप संपत्तीच्या अलंकारांनी संत शोभून दिसतात। हीच त्यांची खरीखुरी श्रीमंती होय। ज्यांच्याकडे ही श्रीमंती नाही अशा अनेक जीवांना ते मोक्षश्रीने अलंकृत करून कृतकृत्यता प्रदान करतात। परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रेय देशमुख हे मोक्षश्रीने अलंकृत आहेतच, त्याचबरोबर सुयश, सुकीर्ती, सुप्रतिष्ठा आदी लौकिक संपत्तीने मंडित असलेले आजच्या काळातील महापुरुष आहेत। व्यवसायाने डॉक्टर असल्यामुळे परमपूज्य काकांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड या गावी व पंचक्रोशीत 30 वर्षे अविरत वैद्यकीय सेवा केली। समाजाला आरोग्य संपदा दिली। लौकिकार्थाने श्रीमंत करणारा हा व्यवसाय, परंतु संतत्व, साधन चतुष्टयता व वेदांताच्या अभ्यासाची गाढ रुची या उपजत असलेल्या अलौकिक संपत्तीमुळे परमपूज्य काकांना ब्रह्मलीन शंकर महाराज खंदारकर यांच्या कृपेची पारमार्थिक गर्भश्रीमंती सहजच लाभली आणि त्याचमुळे वयाच्या 52व्या वर्षी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त होताना त्यांना थोडाही विलंब लागला नाही। आपल्या श्री गुरूंच्या आज्ञेनुसार डॉक्टर काका स्वतः श्री गुरुपदी विराजमान झाले। असंख्य दरिद्री जीवांना ते मोक्षश्रीने अलंकृत करत आले आहेत। परमपूज्य काकांच्या पारमार्थिक वाङ्मयीन संपत्तीचा थाट अवर्णनीय आहे। ब्रह्मसूत्रे, उपनिषदे, भगवद्गीता या प्रस्थानत्रयीवरील भाष्य ग्रंथ, शांकर अद्वैत वेदांत तसेच संत वाङ्मय याचे सार असलेले अनेक ग्रंथ, विविध पारमार्थिक संकल्पनांचे निसंदिग्ध विवेचन असलेले अगणित लेख अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे। या व्यतिरिक्त वाणीद्वारे त्यांनी सुबोध शैलीत आणि रसाळपणे समाज उद्बोधन आणि वेदांत विचारांचा प्रसार देश विदेशात हजारो प्रवचनातून केला आहे। त्यांच्या समग्र चिंतन, लेखन आणि प्रतिपादनातून शांकर अद्वैत तत्वज्ञान आणि तदनुकूल संत वाङ्मय यावर असलेली त्यांची दृढ निष्ठाच दिसून येते। या निष्ठेतूनच काकांनी आद्य शंकराचार्य व त्यांच्या शिष्यांनी रचलेले ग्रंथ मराठी भाषेत उपलब्ध करून दिले आहेत। आपण हा जो ज्ञानयज्ञ सुरू केला आहे त्याकरिता परमपूज्य काकांनी आपल्याला त्यांचे शुभाशीर्वाद द्यावेत अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया। जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ महाराज की जय। पद्धती कोणतीही असो, त्या साधना पद्धतीतून आपल्याला काय मिळालं पाहिजे शेवटी हे आपल्याला नीट ठाऊक असेल, पक्क ठाऊक असेल तर त्या दृष्टीने आपल्या साधण्याचा प्रवास चालू आहे की नाही आपल्याला ठरवता येतं आणि कळतं। साधना पद्धती कोणती असली तर त्याचं उद्दिष्ट एकच असतं, मोक्ष, मुक्ती। आणि त्या मोक्षाच्या किंवा मुक्तीचा हेतू एक असतो की आपण सुखरूप व्हायचं असतं, सुखरूप होऊन सुखाने जगायचं असतं आणि सुखाने जगता जगता त्या सुखामध्ये शरीर आणि जग दोन्ही सोडून द्यायचं असतं। या 3 गोष्टी जरा जमल्या त्याला त्यांची साधना सिद्धीला गेली असं समजा हरकत नाही। या 3 पैकी काहीच जमलेलं नसेल तर मग साधना जी आहे त्याला साधना म्हणत नाही, त्याला साधना मीटिंग मध्ये आहे। आपण याविषयी खूप स्पष्ट असलं पाहिजे आणि या स्पष्टतेमध्ये मला एक गोष्ट कळली, सुखरूप व्हायचंय, सुखी व्हायचं नाही आहे। सुखी तो रोजच होतो, कारणाने सुखी होत जातो, पण ते सुख आपलं टिकत नाही आणि मुख्य गोष्ट जे ते सुख जे आहे ते परावलंबी असतं। वास्तविक सुखरूपता, सुख हे माझं स्वरूप आहे आणि सुखरूपता हे माझं स्वरूप असताना सुद्धा अज्ञानामुळे ते गमावून बसलोय मी। ते गमावलेलं जी सुखरूपता आहे ती पुन्हा मिळवायची हे परमार्थाचं किंवा कुठल्याही साधना पद्धतीचं उद्दिष्ट असतं आणि हे उद्दिष्ट सतत डोळ्यासमोर पाहिजे। त्यामध्ये सुखरूपता एक महत्वाचा घटक आहे। कारण असं आहे, आपला सर्वांचा प्रवास जो आहे तो सर्वांचा सुखाच्या दृष्टीने चाललेला असतो। तो नेहमीच अयशस्वी होतोय, आपण नेहमीच पाहतो, सातत्याने पाहतो आणि त्याला यश यायचं असेल, त्याला मुक्त होणं याशिवाय दुसरा काही इलाज नाही। थोडक्यामध्ये दुःखातून मुक्ती हे एक मोक्षाचं स्वरूप आहे, अगदी साध्या भाषेत विचार केला तर। म्हणून सुखरूप व्हायचंय
सुखरूप होऊन सुखाने जगायचं आहे. आणि तसं सुखाने जगत असतात त्या सुखामध्ये शरीर सोडून द्यायचं, जग सोडून द्यायचं. या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड आहेत. शरीर सोडून द्यायचं आणि जग सोडून द्यायचं अतिशय अवघड आहेत. त्या भाषेमध्ये ठीक आहे ती. शरीर सोडून द्यायचं का शरीर आपल्याकडून हिसकावून घेतलं जाणार आहे. विचार घेतला शरीर आपल्याकडून हिसकावून घेतलं जाणार आहे, तुमची इच्छा असो का नसो. दोन्ही गोष्टी असतात ना. आपलं शरीर जावं असं आपल्याला खूप वेळ वाटत असतं, जाऊ नये असंही वाटत असतं. दोन्हीचा काय फारसा उपयोग असतो असं नाहीये. उदाहरणार्थ कॅन्सरचा पेशंट असतो, त्याला असं वाटतं ह्या शरीरातून एकदा माझी सुटका झाली तर बरं होईल, पण ते त्याचा प्रायोग असेपर्यंत ते शरीर जात नाही. त्याला तेवढे हाल आहे, त्रास आहे, दुःख आहे, सोसावंच लागतं. आणि शरीर सोडता कामा ह्यांची लोकांची संख्या तर खूप मोठी आहे. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. म्हणून जो जीवनमुक्त असतो तो शरीर सोडून देतो. स्वतःच्या इच्छेने शरीर जायची वेळ येईल ते सोडून देतो. त्या शरीराशी बोलतो, शरीराला सांगतो तुझी जायची वेळ झालेली आहे, तुला जायला हरकत नाही, मी तुला अजिबात बांधून ठेवणार नाही किंवा थांब म्हणून सांगणार नाही. आता असं जे आहे त्याला सुखानं जाणं म्हणतात. सुखरूप व्हायचं, सुखानं शरीर सोडून द्यायचं. गोष्ट फार अवघड आहे. ज्यांच्या जवळ आलं ना त्यांना कळतं. जसं वय होत आहे आपलं तसं लोक सुद्धा तुमच्यावरती पाणी सोडत असतात. एक अनुभव सांगतो गंमत म्हणून. एक जणांच्या ह्याची बातमी आली की तो मरण पावला. मरण पावला काही प्रश्न विचारला, किती वय होतं त्याचं? म्हणून 90 होतं. पण ठीक आहे, याचा अर्थ असा होतो की 90व्या वर्षी 90व्या वर्षापर्यंत पोहोचलेले लोक जे आहेत त्यांनी जायला हरकत नसते, पुढेची काही तक्रार नसते. आता मी 88 वर्षाचा, तर मला असं वाटतं आपली जवळ आल्या आणि असं दहशत, ही जी दहशत आहे या दहशतीतून सुटका याला मोक्षात म्हणतात. भीतीतून सुटका याला मोक्षात. खूप साध्या भाषेत बोलूया. म्हणून शरीर सकाळी सोडायचं आहे आणि हे जे जग आहे हे जग त्या सुखात सोडून द्यायचं आहे. दोन्ही गोष्टी फार अवघड आहेत. आणि शरीर सुखात एक वेळ शरीर सुखाने सोडायला जमेल, जग सोडून देणं फार कठीण आहे. त्याचं कारण आहे या जगामध्ये मी जे कमवलेलं असतं ते सगळं सोडावं लागणार आहे. या जगामध्ये आपण काही घर कमवलेलं असतं, काही संपत्ती, मुलं बाळगलेली असतात, ती आपली कमाई. मुलं बाळ, नातवंड, पतवंड जे काय असेल ती सगळी आपली कमाईची. ते सगळं सोडून द्यावं लागतं. आणि सोडून जाण्याचा जो विचार आहे तो सोडून जाण्याचा विचार अतिशय कठीण आहे आणि तो दुःखदायक आहे. आणि तो ज्याला जमला, सुखान आम्ही जातो आमच्या गावात, आमचा राम राम घ्यावा, अशा पद्धतीने संत जेव्हा बोलतात तेव्हा त्यांनी शरीर सुखाने सोडून दिलेलं असतं. आणि असं त्याच सुखात शरीर सोडणं ही गोष्ट अतिशय अवघड आहे. आणि हे ज्याला साधत आलं, जमत आलं, त्याने समजावं आपली साधना पद्धती यशस्वी होती. आणि ज्याला जमत आलेलं नाही त्यांनी साधनेच्या नावाने त्याच्या कल्पनेप्रमाणे काहीतरी केलेलं असतं. भले योग साधना असेल, ध्यान साधना असेल, नाम साधना असेल, आणखी कुठली साधना पद्धती असेल, कुठली जरी साधना पद्धती असली तर त्याचं हे उद्दिष्ट जे आहे हे कायम डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आणि आपलं माहिती आहे मोक्ष हे त्याचं उद्दिष्ट असतं. आता मोक्ष शब्दाचा अर्थ आपण पाहिला की मुक्ती कशातून मुक्ती? दुःखातून मुक्ती. एक दोन प्रकारचे दुःख, शरीर सोडण्याचं दुःख त्यातून मुक्ती आणि जग सोडण्याचं दुःख त्यातून मुक्ती. आणि आणखी एक विचार आहे आत्मस्वरूपाच्या संदर्भामध्ये की आत्मा जो आहे त्या सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. आणि सत शब्दाचा अर्थ निरपेक्ष अस्तित्व असा होतो. जे अस्तित्व कोणावरही कशावरही अवलंबून नाही त्याला सत असं म्हणतात. उदाहरणार्थ माझं अस्तित्व माझ्या शरीरावर अवलंबून आहे, त्यामुळे माझं शरीर सत नाहीये. या शरीरामध्ये आत्मा जो राहतो, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व घेत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तो आत्मा जो आहे तो सत आहे. आणि तो मी असा अनुभव घेतला तर असत जे आहे असंच शरीराचा मोह राहणार नाही, असंच जग आहे त्याचाही मोह राहणार नाही, ते निघून जाईल. हा मोह निघून जाईल. असे एकमेकात गुंफलेल्या गोष्टी असतात. चित शब्दाचा अर्थ निरपेक्ष ज्ञान असा होतो. आपण ज्ञान शब्द नेहमी वापरतो, पण ज्ञान शब्दाचा अर्थ एखाद्याने ज्ञान शब्द उच्चारला देखील विचारतो कशाचं ज्ञान, किती ज्ञान, कोणाला ज्ञान, कशाने ज्ञान, इतके प्रश्न विचारल्याशिवाय त्याचे उत्तर मिळाल्याशिवाय आपली ज्ञान ही कल्पना सिद्धीलाच जात नाही. पण हे कसं क्षेत्र आहे चित नावाचं की त्यामध्ये एकही प्रश्न विचारावा लागत नाही. आणि एकही प्रश्न जर विचारला नाही तरी ते ज्ञान मात्र तिथे असतं. त्याचं कारण ते सत आहे. आता एकमेकात गुंफलेले ते सच्चित आणि आनंद तिन्ही गोष्टी एकमेकात गुंफलेल्या आहेत. आणि जर नीट लक्षात घेऊन समजून मी ज्ञानी याचा अर्थ काय होतो? खूप शब्द ज्ञान झालं, अनेक ग्रंथ वाचले, लिहिले, भाषणं केली, प्रवचनं केली,
म्हणजे मी ज्ञानी झालो असं मुळीच नाही. ज्ञान शब्दाचा अर्थ नीट लक्षात घेतला की असं जे ज्ञान आहे निरपेक्ष ज्ञान, कशावर कोणावर अवलंबून नाही पण तेही आहे असं चिद्रूप ज्ञान, ते मी आहे, ते माझं स्वरूप आहे असा अनुभव घेणं त्याला मोक्ष असं म्हणतात. आणि शेवटी आनंद आहे. आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. आणि तुकारामांचा अभंग प्रसिद्ध आहे, आनंदाचे डोई आनंद तरंग आनंदाचे अंग आनंदाचे, असा अनेक वेळा हा अभंग म्हणतात, ऐकतात, ताला स्रोतावर म्हणतात. आवाज गोड असतो, ताल फार छान असतो, पण जे पाहिजे तेच नसतं. म्हणजे काय आनंदाचं डोह म्हणजे काय हे समजून घेतलेलं नसतं. ठीक आहे, आपण आत्तापुरतं हे विचार एवढा करूया की सच्चित आनंद रूप आत्मा आहे आणि तू मी आहे असा अनुभव घेणं हे आपल्या कुठल्याही साधना पद्धतीचं गमक असतं किंवा साधना पद्धतीचं यश असतं. असंच यश आहे हे आपल्या सर्वांना मिळावं अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. थांबतो. हरिओम तत्सत. बोला. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जय जय रघुवीर समर्थ. मी एकदा कोकणात गेलो होतो फिरायला. तिथे गेल्यानंतर दुपारी 4च्या सुमाराला चहा प्यावासा वाटला. छोटं खेडं होतं, तिथे हॉटेल वगैरे काय नव्हतं. त्यामुळे मी एक चांगलंसं घर बघितलं, मोठं घर, समोर विहीर वगैरे असं, आणि आत गेलो 4च्या दरम्यान. आत गेल्यानंतर मी नुसतं बसलो. मला काय चहा द्या असं काय म्हणता येईना. तो यजमान होता, तेही समोर बसले होते माझ्या. त्यांना कळलं की या माणसाला चहा पाहिजे, पण आता तो द्यायचा तर नाही. मग त्यांनी काय सांगितलं, तरी सांगितलं, हे बघा तुम्हाला चहा पाहिजे मला कळत आहे, पण तो मला माझ्या घरात जर चहाची पावडर असती तर मी साखर आणली असती, पण दूध संपलेलं आहे आणि गॅस मिळाला नाही का. तुम्हाला पाणीच हवं असलं तर समोरच्या विहिरीमध्ये आहे. तर असा अर्थ होतो की ज्याला काही करायचं नसतं त्याला 56 सबबी सांगता येणार. याच पद्धतीने हेच परमार्थाच्या वाट्याने असंच येतं. हे असं असतं तर मी असं केलं असतं, तसं असतं तर तसं केलं असतं. याच पद्धतीने परमार्थाच्या वाट्याला येतो. आणि असं जे वाट्याला येतो त्या समजायचं तिथे रजोगुण नावाचं गुण काम करतं. आज आपण थोडा गुणांचा विचार करणार आहोत. आणि गुणांचा विचार करण्याचं एक कारण आहे की आपलं रोजचं जीवन जगायचं असतं, कुटुंबात जगायचं असतं, शेजारी पाजारी असतात, गावातले लोक असतात, बाहेरचे लोक असतात, व्यवसायातले लोक असतात. हे सगळ्यांबरोबर आपल्याला जीवन जगायचं असतं. आणि जीवन जगताना कमीत कमी संघर्ष आपल्या बाजूने कसा होईल याचा आपल्याला विचार करतात. दुसऱ्याने काय करावं आपल्या हातात काही नसतं. आणि दुसऱ्यानेच काही केलं ते कोणत्या स्पिरिटने घ्यावं हे आपल्याला कळेल. आणि ह्या पद्धतीने आपलं जीवन जे आहे ते आपलं जीवन साधनेशी सुसंगत ठेवत आहेत. मग साधनेच्या गरजा ज्या आहेत, स्वास्थ्य पाहिजे, शांती पाहिजे, मन तृप्त पाहिजे, प्रसन्न पाहिजे, ह्या साधनेच्या गरजा आहेत सगळ्या. त्या गरजा काही आपोआप पूर्ण होत नाही कोणाच्याच. त्या गरजा कमवाव्या लागतात. ते कमवायचं असेल तर ते जीवन पद्धती कशी असावी त्या दृष्टीने 3 गुणांचा विचार हा एक विचार चांगला आहे. मौलीची होई आहे, तू गुणोत्तऱ्या त्या अभेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुखांतरी विसंबधनी. यामध्ये माऊली असं म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, तू गुणोत्तऱ्या त्या अभेरी, तू 3 गुणांचा अभेर कर. पहिली गोष्ट मी आणि माझं करू नको, जो विषय आपण काल पाहिला. एक आत्मसुखांतरी विसंबधनी. आणि एवढं 2 गोष्टी जर केल्यास तर तुला आत्मसुख जे आहे त्या आत्मसुखाला घट्ट धरून बसता येईल. हा ज्ञानेश्वरीच्या ओळीचा आशय आहे. काल एक अर्धा भाग आपण पाहिला आहे, मी माझं हे न करी, हा काल विषय बघितला आपण. तर 3 गुणांचा विचार करूया. आपण सगळेजण अभ्यास करतो. सगळ्यांना कल्पना आहे की दासबोधामध्ये 3 गुणांचं फार सुंदर मोठं वर्णन केलं समर्थाने. नाटकात भागवतात मोठं वर्णन आहे. गीतेच्या 14व्या अध्यायात सुद्धा भरपूर वर्णन आहे गुणांचं. त्या गुणोत्तर विभाग स्वतंत्र अध्याय. आणि इतक्या गुणांना महत्त्व द्यायचं एकच कारण आहे, 3 गुणांना, की प्रत्येक माणूस हा त्रिगुणात्मक आहे. की मला संबंध जीवसृष्टी जी आहे ही जीवसृष्टी त्रिगुणात्मक आहे. आणि असं त्रिगुणात्मक जीवसृष्टीमध्ये आपल्याला जर साधना करायची असेल आणि त्यात मग अशी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे
संघर्षरहित जीवन ठेवून जास्तीत जास्त प्रकाराने सर्वस्व नेहमी ठेवता येईल असं नाही, आणि जेव्हा ठेवता येत नाही तेव्हाही ते कसं ठेवायचं हेही संबंध विचार साधक या नात्याने आपला केला पाहिजे. तू गुणत्रयाचा अभेय याचा अर्थ असा होतो 3 गुणांचा अभेर कर. आता अभेर कर या शब्दाचं खूप महत्त्व आहे. समजा एखाद्याने मला एखादी वस्तू दिली, ती मग वस्तू स्वीकारायला नकार दिला, नाही म्हटलं तर त्याला म्हणतात मी त्या वस्तूचा अभेर केला. कुणीतरी जीव केलं आहे आणि मी घेत नाही, त्या अभेर आहे म्हणतात. उदाहरणार्थ शिवाजी महाराजांनी मोठं देणं नजरनं दिला की तुकाराम महाराज त्याचा अभेर केला, आणि अभेर करताना त्यांची भूमिका अर्थातच अपमान करण्याची किंवा कमी लेकराची नव्हती, पण ती त्यांची व्यक्तिगत गरज होती. अभेर करणं ही व्यक्तिगत गरज होती त्यांची, त्या व्यक्तिगत गरजेतून त्यांनी अभेर केला. आणि अभेर करणं शब्दाचा अर्थ आहे गुणांच्या संदर्भात ते गुण मला जी प्रवृत्ती निर्माण करतात त्या प्रवृत्तीप्रमाणे वागायचं नाही, याला अभेर असं म्हणतात. आता असं नीट लक्षात घेतलं तर आपल्याला जबाबदारी कोणती होऊन पडते तिकडे 3 गुणांच्या त्यांच्या प्रवृत्ती आहेत. तर मग मला असं सांगतो तू आळस कर, कंटाळा कर, झोपून राहा, हे तमोगुणाचं देणं आहे. अज्ञानातच त्याला सुख वाटतं, हीच लक्षणं आहे ती सगळी तमोगुणाची आहेत. रजोगुणाचा मनुष्य अत्यंत चंचल असतो, अत्यंत क्रियाशील असतो, दिखाऊ असतो. आता या सगळ्या गोष्टी रजोगुणाजवळ आहेत. सत्वगुणाचा मनुष्याचा असतो, शांत असतो, स्थिर असतो, आपल्या कामाची नेक असतो. अशा प्रकारे सत्वगुणाचे थोडक्यात आपल्याला वर्णन करता येईल. जास्त वर्णन केलं तर करायचं असेल, बघायचं असेल तर मग असं सांगितलं तर 3 ग्रंथांचा अवश्य अभ्यास करावा. आणि या 3 ग्रंथांमधले 3 गुणांचा भाग आहे त्याचा अवश्य अभ्यास करावा. आणि अभ्यास करण्याचा हेतू एकच आहे की जग ते गुणात्मक आहे. त्या 3 गुणांचे जे जग आहे ती माणसं आहेत. ज्या माणसांचा आपल्याशी संबंध येतो त्या माणसाचे आपलं जीवन वागणं कसं असावं हा जर विचार केला तर आपल्याला याचं महत्त्व कळेल. असं आहे, समोरच्या माणसाने कसं वागावं, काय बोलावं याच्यावर काही नियंत्रण नसतं. आणि असं जेव्हा नियंत्रण नसतं तर त्यांच्या गुणाप्रमाणे जे बोलायचं ते बोलत असतो, जसं करायचं तसं करत असतो, जसं वागायचं तसं वागत असतो. हा त्यांच्या गुणांचा परिणाम आहे. आणि असं जेव्हा होतं आणि आपणही तसंच असतो त्याच्या दृष्टीने त्याने जर विचार केला तर आपण सुद्धा आपल्याला जे पाहिजे ते बोलत असतो, पाहिजे तसं वागत असतो, जगत असतो वगैरे वगैरे. तर ते म्युच्युअल आहे, दोन्ही बाजूने आहे. पण कसं आहे, एक पारमार्थिक या नात्याने किंवा साधक या नात्याने माझा तिकडे बघण्याचा दृष्टिकोन जो वेगळा आहे आणि त्याचा दृष्टिकोन माझ्यासारखा असेल किंवा नसेल आणि त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य सुद्धा नाही. म्हणून 3 गुणांचा जे आपल्यावर प्रभाव आहे त्या प्रभावातून आपल्याला जर सुटायचं असेल तर त्या गुणांचं जे देणं आहे त्या गुणांचं देणं अभेरायचं, नाकारायचं. आपल्याला माहीत आहे जुन्या काळी आपल्याकडे काही गोष्टी सांगितल्या. असं उदाहरणार्थ की वडाचं झाड आहे, समजा पिंपळाचं झाड आहे, त्याला 1000 प्रदक्षिणा घाला. आता हे कसं आता एक ती जबाबदारी होती साधक या नात्याने, किंवा जुन्या काळी पद्धत होती की तुम्ही उठून पिंपळाला 1000 प्रदक्षिणा घाला, नियम होता. आता 1000 प्रदक्षिणा पिंपळाला घालून काय मिळतं ही गोष्ट वेगळी आहे की पिंपळ आहे त्याची विभूती वगैरे हा भाग नंतरचा आहे, हा एक भाग आहे. पण इथे मुख्य भाग आहे की तो नियम पाळायचा म्हटला तर त्या माणसाला 1000 फेऱ्या घालाव्या लागतील आणि त्याच्या अंगाचा आळस असेल तो झटकून टाकावा लागेल. तो झटकल्याशिवाय त्याला 1000 फेऱ्या घालताच येणार नाही. आता 1000 फेऱ्या जुनं उदाहरण झालं, नवीन पुष्कळ उदाहरणं देता येतील त्या संदर्भातली. पण मुद्दा एकच आहे की मला जर झोपून राहावं असं वाटलं, फेऱ्या घालायची वेळ झाली, मला 2 फेऱ्या घातल्या पाहिजे. आणि हा धार्मिक विधी म्हणून त्यावेळेस सांगितलं जात असेल किंवा कर्मकांडाचा विधी म्हणून सांगितलं जात असेल. तर त्याकडे ह्या दृष्टीने पाहिलं तर ते छान आहे आणि बरोबर आहे. हे आपल्या हिताचं कसं आहे ते कळतं. आणि केवळ काहीतरी सांगतात कोणी जुने लोक अशा दृष्टीने पाहिलं तर गोष्ट वेगळी आहे. आता उदाहरणार्थ पूर्वीच्या वेळी कार्तिक स्नान नावाचं स्नान असायचं की पहाटे सूर्योदयाच्या आत नदीवर जायचं, नदीवर जाऊन आंघोळ करायची आणि ते त्या थंडीमध्ये, कार्तिक महिन्यामध्ये फार थंडी असते, ती थंडी आंघोळ करून कपडे धुवून सगळं घरी परत जायचं. येताना घागरावर पाणी आणायचं. तर मी स्वतः कोपरेगावला असताना तसं केलेलं आहे. पण अर्थात कार्तिक स्नान पुण्य या दृष्टीनं आहे, पण कार्तिक स्नानला या पुण्याची जोड दिली. नेहमी माणसाचं काय असतं, त्याला पुण्याची जोड दिली की ते करावं असं वाटतं, कारण त्यातून मला काहीतरी मिळणारं वाटतं. आणि पुण्याची जोड दिली नाही तर मग आपल्याला काही करावं असं वाटत नाही. जसं पापाची जोड दिली तर आपण घाबरतो करायला, तसं पुण्याची जोड दिली तर करावं असं वाटतं. या माणसाच्या सहज प्रवृत्ती आहे.
या सहज प्रवृत्ती लक्षात घेऊन आपल्या पूर्वजांनी की आपल्याला जे नियम बसवून दिले त्याच्या मागचा हेतू त्याने आपल्याला नाही स्पष्ट केला. ती गोष्ट खरी, खरा हवा होता, नाही स्पष्ट केलं हे खरं आहे. पण स्पष्ट न केलं तरी सुद्धा आपण जर तिकडे व्यवस्थित तपासून बघितलं किंवा ज्ञानपूर्वक बघितलं तर आपल्यालाही कळेल की त्यांचा जो हेतू होता तो आम्ही आळस झटकून टाकावा आणि योग्य ठरलेली गोष्ट ठरल्या वेळेला ठरलेल्या पद्धतीने शिस्त करण्याची शिस्त लावून घ्यावी. आता हा शिस्तीचा भाग आहे. तर एखादा प्रदक्षिणामध्ये शिस्त आहे, ते कार्तिक स्नानामध्ये शिस्त आहे. आणि ह्या जर शिस्तींचा आम्ही विचार केला तर गुरुवारी दत्ताला जायला पाहिजे किंवा शनिवारी हनुमंताला जायला पाहिजे, सोमवारी शंकराला जायला पाहिजे. असं जे काही विधी होते त्या प्रत्येकाच्या पाठीमागे पूर्वी गावं असायची लहान, देवळं असायची लांब, तिथे जाय नमस्कार करून यायचं, एवढं तरी करावं लागते. मुरगुडमध्ये एक फार मी वेगळ्या गोष्टीचा अनुभव घेतला. मुरगुडमध्ये स्त्रियांना बाहेर पडून फिरण्याची परवानगी नव्हती त्या काळात. त्यावेळेस ते संस्कृतीत बसत नव्हते की बायकांनी फिरायला जाणं हे त्यावेळेस बसत नव्हतं. आता पुष्कळ पेशंट याच्यामध्ये स्त्रिया, त्यांना तर व्यायामाची आवश्यकता असायची. घरात व्यायाम करण्याचा प्रश्नच येत नाही. एवढी एवढी घरं, एवढी एवढी माणसं घरामध्ये, मग आता करायचं काय. मग मी त्यांना सांगायचो त्यावेळेला की गावाबाहेर एक 2 किलोमीटर नंतर एक हनुमंताचं मंदिर आहे, तिथे जायचं तुम्ही नेम करा. पण ते सांगा घरातल्या लोकांना, विशेषतः सासू सासऱ्यांना, मी नेम केलेला आहे. त्या मंदिरात जायचं, हनुमंताचं दर्शन घ्यायचं आणि नमस्कार करून परत यायचं. मग ते नेम केला म्हटल्यानंतर ते सासू सासरे काही बोलत नाही. हो ठीक आहे, चांगला आहे, आपली सून चांगली आहे, धार्मिक आहे, अशा पद्धतीने आता त्यांना व्यायाम व्हायचं त्या निमित्त. आता मी त्यातून हा मार्ग काढला. असा मार्ग काय काढावा लागला की ते ॲक्सेप्टेबल होतं की देवा मंदिरात जाणं आणि परत येणं हे स्वीकारार्ह होतं. आता फिरणं नाही तर काय ते, पण मंदिरापर्यंत फिरणं त्याला फिरणं नाही म्हणायचं, त्याला उपासना म्हणायचं. आता नाव दिलं बदललं की कसा होतो फरक हे लक्षात घेतलं. आपण थोडं तिकडे त्या दृष्टीने बघायला शिकलं पाहिजे. आणि असं जर बघितलं तर आपल्याला कळतं आपल्या पूर्वजांनी काही नियम घालून दिले. सगळेच काय असे होते छान म्हणजे असं नाही आहे, पण त्याच्या मागचा हेतू जर लक्षात घेतला तर ते पूर्व आमच्याकडे वैरच होते एवढं आपल्याला लक्षात येतं. आणि अशा पद्धतीने जे कर्म असतात ती कर्म आपण जर बरोबर केली तर आपला जो आळस आहे समजा तो आळस निघून जातो. आणि असा आळस निघून गेला की आळस निघून गेल्यानंतर जे आपल्याला करायला लागतं, करायला मिळतं किंवा करावंसं वाटतं ते तसं होत नाही. समर्थ रामदास स्वामींचा आपल्याला ठाऊक आहे, सर्वात मोठा शत्रू कोणता असेल तर आळस नावाचा आहे त्यांचा. आपण हे दासबोधाचा थोडा अभ्यास केला तर कळतं मोठा शत्रू कोणता असेल तर आळस नावाचा शत्रू आहे तो सज्जनगडच्या आसपास वारायला सुद्धा जाणार नाही, शिवतगडीकडे जाणार नाही. अशा पद्धतीने इतकं त्याचा प्रभाव समर्थांच्या शिकवणीचा होता. आणि हा प्रभाव आम्ही जे नीट लक्षात घेतला आणि त्याच्या मागची कारण परंपरा लक्षात घेतली तर आपल्याला हे कळेल की तमोगुण घालवायला अशा तऱ्हेचे जे नियम असतात ते नियम कामाला येतात. आता पूर्वीच्या काळी कानाला उद्भाषा करायची शिक्षा असायची. कान दोन उद्भाषा काढा, 100 उद्भाषा काढा अशी शिक्षा असायची. का 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 उद्भाषा काढा, अभ्यास केला नाही म्हणून. आता अभ्यास केला नाही मोठा भाषा काढा हा जो आहे भाग त्यातला का अभ्यास का केला नाही, कंटाळा केला. आणि कंटाळा का केला, आळस आला म्हणून. ही जर परंपरा आपण लक्षात घेतली तर 100 उद्भाषा काढायला सांगणं हा शिक्षा होती. पण त्याला शिक्षेचं स्वरूप होतं ते ह्या कारणाने होतं. आपला मुद्दा असा झाला आहे की असं ते गुण काय देतात, जो तमोगुण आहे तो मला आळस करायला शिकवतो, अज्ञानात राहायला शिकवतो, झोपायला शिकवतो, प्रत्येक गोष्टीचा कंटाळा करायला शिकवतो. असं त्याचं हे देणं आहे. त्या गुणाचं ते देणं असतं आणि ते देणं जे असतं ते प्रत्येक देण्याचा मी अवहेर जर केला या पद्धतीने की त्याचं देणं असं आहे बरोबर आहे पण मी ते नाही घेणार, त्याला अवहेर म्हणतात. आणि ह्या अवहेर करण्यासाठी काय करायचं, ह्या पद्धतीचं जीवन जगायचं. अशा पद्धतीने आम्ही 3 गुणांच्या संदर्भात जर विचार केला तर आपण जीवन पद्धती कशी असावी ती गुणात आपण गणपतीची हे करतो. तो देहत्रयात येता, अवस्थात येता, गुणत्रयात येता. तर गुणत्रयात होणं हा उद्देश आहे आमचा. परमार्थ शास्त्रामध्ये गुणत्रयात होणं हा एक भाग आहे. पण गुणत्रयातीत व्हायचं असेल तर आधी हे 3 गुण जे आहेत त्यातले 2 गुण हळूहळू घालवायला लागतात. सत्वगुण आणावा लागतो आणि आणल्यानंतर मग त्यातून एक बाहेर पडायची भाषा बोलता येते. आमचं काय होतं सत्वगुणाचा पत्ताच नसतो आणि सत्वगुणाची जी बेडी आहे सोन्याची ती काढून टाकायची भाषा आधीचपासून करतात. अहो ती बाडी येऊ द्या अगोदर बेडी आणि मग पुढचं बोल घ्या. पण ते काय नाही, सत्वगुण आणायचाच नाही आणि सत्वगुणासोबत बाहेर पडायला सांगितलं आम्ही आधीच बाहेर पडतो. अशा पद्धतीने खेळ जर केला तर त्या खेळातून हाताला काय लागत नाही. मुद्दा असा नाही की आधी
तमोगुणातून बाहेर पडायचं. पण तमोगुणातून बाहेर पडायचं, तमोगुणाचं स्वीकारलं नाही मी देणं जर, तर माझा व्यवस्था छान होईल. पण दोन्ही बाबतीत त्याचा उपयोग आहे. कंटाळा, आळस, थकवा या गोष्टी मग कमीत कमी होतील जर मी तमोगुणाचा देणं स्वीकारलं नाही तर. ह्या दृष्टीने जर आपण ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं तर मग आपल्याला हळूहळू कळतं या गोष्टींचं महत्त्व काय आणि किती आहे. त्या पद्धतीने तमोगुणाचा विचार काय अज्ञान आहे. आता अज्ञानात राहायचं हे तमोगुणाचं लक्षण अज्ञानातच ठेवायचं. त्याला अज्ञान आहे आपल्याला हे कळू देत नाही तमोगुण, ज्ञानाचे फिगरच करत नाही. आता अशा वेळेला जर पंतोजीने त्याला बसवलं आणि धडे गरिबाला सांगितले, धडे म्हटलंच पाहिजे, म्हटलं नाही तर छडी मिळेल असंच म्हटलं तर तो विद्या जी आहे अभ्यास व्हायचा अभ्यास करतो. त्याने अभ्यास केलं तर आमच्या लहानपणी अशा त्याच्या सगळ्या शिक्षा जेवणाशी निगडीत असत. मी अभ्यास जर केला नाही, चुकवाचुकी केली, आज संध्याकाळचं जेवण मान छडीबिडी काय नसायची. कारण माहिती आहे की शिक्षा जेवणाशी जोडली की निमूटपणे सगळं करतात. कारण भूक लागल्यानंतर काय करणार. अशा पद्धतीने पाहिलं तर काय असायचं त्यावेळेस मी समजा अभ्यास नाही केला तर वडील मला म्हणायचं घराच्या बाहेर चालतो, मग जायचं बाहेर निमूटपणाने. पण नंतर मागच्या बाजूने आई घरात घ्यायची आणि जेवायला वाढायची. बरं वडिला नाही माहीत असं ते असं होणार आहे म्हणून, म्हणजे दोघांनी म्हणून कट केलेलं असतं. असं व्यवस्थित विचार करूया आणि व्यवस्थित केल्यानंतर आता हे जे आळस जावा, कंटाळा जावा, थकवा जो आहे तो उगीच नकली थकवा असू नये. आणि अज्ञान जे आहे या अज्ञान केव्हाही काम असावे. जो माणूस ज्याला जीवन जगायचं आहे त्याला कुठल्याही क्षेत्रात किंवा ज्या क्षेत्रात त्याला जीवन जगायचं त्या क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान त्याला असलं पाहिजे. मॅक्सिमम जेवढं मिळवणं शक्य आहे तेवढं असलं पाहिजे. आणि एरवीसुद्धा ज्याला आपण जनरल नॉलेज म्हणतो ते सुद्धा असल्याशिवाय तुम्हाला या जगात चालू जगताच येणार नाही. म्हणून आळस जर असेल, कंटाळा असेल, थकवा असेल, अज्ञान असेल तर सामान्य जीवन जगणं हे मोठं मुश्किल आहे. आणि असं जीवन आपल्याला जगता यावं हा या पाठीमागचा उद्देश हे लक्षात ठेवलं तर मग परमार्थाशी जो संबंध आहे तो आहेच त्याचा. पण काय आहे, आधीच परमार्थाशी संबंध जोडला तर आमच्यात परमार्थ करण्याची इच्छा किती जणांना असते, तो थोडी तडीला न्यावा असं किती जणांना वाटतं. हा विचार मग अशी मी सगळी सांगितली गोष्ट कोकणातली. कोकणात माझं काय म्हणणं नाही, मी आपलं योगायोगाने कोकणात गेलो होतो म्हणून सांगितलं ते. अच्छा आपल्याला विचार केला हळू आपल्याला कळतं की तमोगुणाचं देणं जे आहे हे तमोगुणाचं देणं जे आहे ते तुम्ही झटकून टाका. त्याच्या पुढे रजोगुणाचं देणं. रजोगुण जो आहे तो तुम्हाला जास्तीत जास्त शोई बनवतो. शोई एक त्यातला गुण आहे, शोई. की तुम्हाला असं दिसावं, तसं दिसावं, येऊन दिसावं, ते दिसावं, असं दिसलं पाहिजे, तसं दिसलं पाहिजे, त्याला छाप पाडणं म्हणतात. अशा तऱ्हेचं त्याच्याकडे जास्त असतात. म्हणजे हेतू आत्ते जे असतात ते तसे असतात. आता हे असं असेल कारण मला जर रजोगुणातून सुटका करून घ्यायचा आहे आणि मला जर कळत असेल की मी अशा पद्धतीचा आहे तर त्याचाच अभ्यास करायचा असेल तर ज्या दिवशी नटावं असं वाटेल त्या दिवशी नटायचं नाही. सोपं आहे का कठीण आहे? कोणत्या वर्गाला सोपं आहे, कोणत्या वर्गाला कठीण आहे याचा विचार करायला की हळूहळू. पण तो ज्याने त्याने आपापला विचार करायचा आहे. विचार केल्यानंतर आपल्याला कळतं ही जे काही देणं आहे रजोगुणाचं, तर रजोगुणाचं देण्याचं आपल्याला जर सुटायचं असेल काय होतं नवीन जगामध्ये एक असं आहे की जेवढं विचित्र असतं तेवढं स्टायलिश असतं. म्हणजे सगळ्यांना सोडून जे काही केलं असतं त्या नवीन स्टाईल डेव्हलप केली किंवा नवीन स्टाईलचा प्रणेता वगैरे असं काहीतरी असतं ते. आणि ते ऐकायला मिळालं की माणसाला बरं वाटतं. आणि असं जास्त हे रजोगुणाची सगळे देणे आहेत. म्हणजे सगळी रजोगुणाची देणे आपल्याला जो ओळखता आली बा हे आता मला जे करावं असं वाटतंय, जे बोलावं असं वाटतंय त्या रजोगुणामुळे आहे हे जर मला कळलं तर त्याचा मी अभेर करेन म्हणजे काय तसं मी नाही करणार. किंवा निदान त्यावेळेला कुठेतरी टाळी एकदा केल्यावर जमेल असं नाही, 10 वेळालाही करावं लागेल तेव्हा 11 वेळा करायचीच जमेल असं. त्याला काय प्रयत्न वाळूचे कडं रगडीतात तेलही गळे असं तुकोबारा म्हणतात. तर त्या दिशेने सतत प्रयत्न केले पाहिजेत. करायचे असतील तर रजोगुण हळूहळू त्याचं देणं मी अभेरलं पाहिजे हेही कळलं पाहिजे आणि ते का अभेरायचं हेही कळलं पाहिजे. नेहमी फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. अमुक गोष्ट करा ही गोष्ट खरी, पण ते का करायची हे कळलं तर मग ते होतं आहे की इकडे लक्षात ठेवता येतं. आणि करा नुसतं करा म्हटलं तर मग मेकॅनिकल होऊन जातं. ते होतं आहे की लक्ष राहत नाही. आता आमच्याकडे सगळीकडेच असेल की एखादा टार्गेट देतात नामस्मरणाचं, मग तुम्ही 1,00,000 नाम घ्या, लिहा आणि आमच्याकडे पाठवा असं ते टार्गेट दिलं असतं. आता कशासाठी नाम लिहा किंवा नाम घ्या हे जर माहीत नसेल मला तर मी 1,00,000 नाम लिहून घेतो आणि ते वही पाठवून देतो.
असा त्याचा हेतू नाही आहे. त्याच्यामध्ये युक्ती फार चांगली आहे की समजा श्रीराम जयराम जय जयराम नाम सांगितलं असेल तर रामाला तुमच्यापाशी ठेवून घ्या, वही तिकडे पाठवून द्या. आता हे जर जमलं तर ते त्यातलं हे निघून गेलं, मेकॅनिकल निघून गेलं. बरं त्यांना ते त्या वयाची काय गरज आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. ते सुद्धा आम्हाला जेव्हा नाम घ्या म्हणतात 1 लाख, तर त्यांना काय असं गोळा करायचं नसतं. त्यांना आम्हाला नाम घ्यायला प्रवृत्त करायचं असतं. त्याचे जे लाभ आहेत ते आम्हाला मिळवून द्यायचे असतात. हा त्यांचा हेतू असते. हे जर सगळं विचार केला तर आम्हाला हे जे काही गोष्टी सांगतात त्या पाठीमागचा हेतू आपल्या लक्षात येईल. आणि हेतू लक्षात आला की आपण मग ते जे करू ते समजुतीने समजूतदारपणा येतो. आणि हे सगळं लक्षात घेऊन रजोगुणाचं देणं आहे, तर रजोगुणाचं देणं मला अभ्यर करता आला तर रजोगुणाचा माझ्यावरचा प्रभाव आहे तो प्रभाव कमी होईल. मध्ये तिष्ठन्ते राजसाः असं भगवद्गीतेत म्हटलं. अधो गच्छन्ति तामसाः. तमोगुणाच्या प्रभावाखाली ज्याला मरण येतं ते अधोगतीला जातात. रजोगुणाच्या प्रभावाखाली ज्याला मरण येतं ते पुन्हा मनुष्याला जातात. आणि सत्वगुणाच्या प्रभावाखाली ज्याला मरण येतं ते चांगल्या गुणात जन्माला येतात किंवा पुरुष काय जी गती असेल ती. या पद्धतीने प्रत्येक गुण जे आहे त्या 3 गुणांचा हेतू आपल्याला कळला. त्या 3 गुणांच्या पाठीमागे काय हे कळलं. त्याचा जर अभ्यास करायची कला आपल्याला मिळाली किंवा त्यासाठी जो निश्चय लागतो तो निश्चय जर आपला झाला तर त्यातून फार चांगल्या चांगल्या गोष्टी निर्माण होतील. म्हणजे आता बघा आपण एखाद्या लग्नाला गेलो समजा तर चांगले कपडे घालून जाणे लग्नाची गरज आहे. तो समारंभ असतो त्या समारंभामध्ये असं लिहिलं असतं की यावर आमच्या समारंभाला शोभा आढावी असं लिहिलं असतं एक वाक्य शेवटी. आता पूर्वी असे आता हे वाक्य नाही लिहिलं असतं. आता समारंभाला जर शोभा आढावी तर माझेच कपडे त्या समारंभाला शोभणारे पाहिजे. आता ही माझी गरज आहे का समारंभाची गरज आहे. हे जे बारकावे आहेत हे बारकावे आपल्याला चांगले माहीत असतं. चांगले कपडे घालून लग्नाला जाणं आणि तिथे निदान बाकीचे जे काही वातावरण आहे त्या वातावरणाशी सुसंगत आपण असणं एवढी जबाबदारी आपली आहे. आणि एवढी जबाबदारी मी पार पाडली तर चांगले कपडून जाणं झकपक पोशाख घालून जाणं हे समारंभाची गरज आहे, माझी गरज नाही. हे जर प्रामाणिकपणे मला माहीत असेल. आता यामध्ये फार मोठं महत्त्वाचं आहे प्रामाणिकपणाचं. समजा माझी आवड असेल झकपक कपडे घालून जाण्याची आणि मी म्हणालो ही समारंभाची गरज म्हणून मी आलो आहे नाही तर मला तुझी गरज नाही असं जर सांगावं लागत असेल समजायचं इथे काहीतरी गडबड आहे. हे कसं आहे आपल्याच होऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. हे कोणाला काय पठवायचं नाही सांगायचं नाही काही नाही. आणि काय होतं मग असं समजा मी लग्नाला गेलो ते इमेज असते माझी एक पारमार्थिक म्हणून. त्या पारमार्थिक इमेजचा धक्का लागतो की तुम्ही पारमार्थिक असे कसे कपडे घातले. तर पारमार्थाने त्यांनी काय करावं हे लोकांनी ठरवायचं आणि तुम्ही ते इमेज जपण्यासाठी आयुष्य घालवायचं. आता इमेज जपायची का मुक्त व्हायचं कुठं तरी फार मोठ्या गडबडी असतात. व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीने शांत अभ्यास केला आणि हा जो आपला अभ्यास चालला आहे याचा लोकांशी काही संबंध नाही. याचा हा निर्णय असेल निश्चित असेल तर मग साधना चांगली होती. आणि कुठे लोकांना दिसेल लोकांनी काय म्हणावं कसं म्हणावं इत्यादी इत्यादी असं असेल तर मग आपली मोठी पंचायत असते. हे रजोगुणाचं आपलं चाललं आहे. तर लोकांची अशी अपेक्षा असते की जे प्रवचनकार कीर्तनकार किंवा स्वतःला पारमार्थिक समजणारे आहेत त्यांनी अखंड परमार्थाचं चिंतनात असावं आणि पारमार्थिक ग्रंथच वाचित असावं. बाकी त्यांनी दुसरं काही वाचता कामा नये असं लोकांच्या अपेक्षा असते. माझं काय होतं मी मुरगुडला घरात बसलो असतो सकाळ वाचतो पेपर तेवढं दाराची कडी वाचते. दाराची कडी वाजल्यावर मला कळतं कोणते आलं आहे. मी सकाळ खाली ठेवतो तो दारेश्वर हातात. आता त्याने काय होतं एक इमेज तयार होते की आमचे महाराज सतत ज्ञानेश्वरी वाचत असतात आणि असे इमेज आपली तयार झाली की आपला आता इमेज डेव्हलप करायची का मुक्त व्हायचे. कुठंतरी वर्ब जरा म्हणतात ते वर्ब चुकलेले असतात आणि एक चुकल्या वर्ब फेरा पडे असं तुकू म्हणायचं आपल्याला म्हणत आहे. असं सगळं लक्षात ठेवायचं. आणि त्यांचे व्यसा आहे जरी न चुकतो वर्ब तरी न पोहतो श्रम असं तुकाराम महाराज म्हणतात ना. माझं जर वर्म चुकलं असतं तर हे उगीच भलते श्रम मला झाले ते मला झाले नसते. मग तुकाराम महाराज म्हणतात माझं चुकलं तर चुकलं तुमचं तरी चुकू नका असं संतांचं हेतू असतं. संत काय श्रेष्ठ ते आपल्याला कळतं. या पद्धतीने रजोगुणाचं जेवढं देणं आहे तेवढं रजोगुणाचं देणं आपल्याला अभ्यास करायचं असेल त्याचा तर ते फार लक्ष ठेवावं लागतं. स्वतः फार लक्ष ठेवावं लागतं. आणि असं लक्ष ठेवतं तर आपल्या लक्षात येतं की हे रजोगुणाचा प्रभावाखाली चाललं आहे आपल्याच लक्षात येतं. उदाहरणार्थ मी एक नवीन गाडी आणली नवी गाडी. तर नवी गाडी आणल्यानंतर
आता लोकांना नवी गाडी आहे कळायचं कसं हा मोठा प्रश्न. तर काही काम नसताना गावात 2 चक्रा मारल्या, देवळापाशी उभं राहिलो. त्यावेळेस देवदर्शनाची जबरदस्त इच्छा झाली. उभं राहिल्यानंतर मग लोकांनी मला विचारलं, काय डॉक्टर साहेब केव्हा गाडी आणली? मग अशी अशी आणली. मग तेच पाहिजे होतं. देवाचा काय संबंध, देवा आहे तिकडे असले. असं काय जे काही फजिती असते या क्षेत्रामध्ये, आणि ही क्षेत्राची फजिती आहे. ही फजिती मला कळली तर माझी ती फजिती होऊ द्यायची नाही हे मला कळलं. आणि मला कळलंच नाही तर आता आज ते व्यापार चाललेत, व्यवहार चाललेत, त्याचं मीच जर लक्ष ठेवलं नाही तर ते लक्ष नुसतं ठेवणार कोण? अशा पद्धतीने जो शोईपणा असतो, म्हणजे जो आपण म्हणून शोई असतो, शोईपणा विरुद्ध झाली इंग्लिश म्हटलं, असं जर दिखाऊपणा असतो तर दिखाऊपणातून स्वतःला बाजूला काढणं हे रजोगुणातून बाहेर पडण्याचं लक्षण आहे. रजोगुण मला काय काय देतो ते सगळं आत्मस्तुती आहे. समजा मी असा आहे, मी तसा आहे, मी जो आहे, मी त्यो आहे, माझ्याकडे रोज 300 पेशंट येत होते वगैरे वगैरे, असं दुसऱ्याला जर सांगितलं मी तर समजायचं हे रजोगुणाचं काम आहे. इथे कुठे कुठे बारीक बारीक ठिकाणी बरं सांगितलं तर काय बिघडतं, व्यवहारात काहीच बिघडत नाही. उलट लोकांना वाटेल वा मोठे डॉक्टर होते चांगलं आहे, पण त्यांना मोठा वाटतो मग आता उपयोग काय मला, ते फार मोठी गोष्ट आहे. हाही व्यवहारीपणा पाहिजे. समजा मी एखाद्या कुठेतरी लांब गेलो आहे आणि मी त्यांना सांगितलं मी मुरगुडला मोठा डॉक्टर होतो, पण ठीक आहे, मग त्याचा त्यांना काय उपयोग, त्यांना काहीच उपयोग. तरी मला वाटतं ते सांगावं. तर तो रजोगुण जो असतो तो रजोगुण काम करत असतो, आणि असा रजोगुण जेव्हा काम करतो तर रजोगुण चंचल असतो फार. प्रत्येक गोष्टीचं एक महत्त्वाचं आहे. जसा तमोगुण असतो तो डल असतो, आळशी, कंटाळा, अज्ञानी वगैरे. तर रजोगुण जो असतो तसा दिखावा असतो फार, आणि दिखावा चंचल असतो. आता परमार्थाचं जास्तीत जास्त वाकडं कसं असेल, कशा असेल तर चंचल मनाशी वाकडं आहे. कारण जितकं मन चंचल तितकं ते नामसाधनही करू शकणार नाही, ध्यानही करू शकणार नाही, समाधीचा अभ्यासही करू शकणार नाही, काहीच करू शकणार नाही. तो नीट ग्रंथ एक ग्रंथ सुद्धा नीट वाचू शकणार नाही. आज हा ग्रंथ, उद्या तो ग्रंथ, परत तो ग्रंथ, उद्या आधी सांगितलं हे ते वाचायचं, त्यांनी सांगितलं ते वाचायचं. अशा पद्धतीने जे चांचल्य आहे ते रजोगुणाचं असतं. आणि असं रजोगुणाचं चांचल्य काम करायला लागलं की वाचतो खरे आपण, पण वाचलं तरी सुद्धा त्याचा मला जो लाभ व्हायला पाहिजे तो होत नाही. आणि असा होत नाही हेही मला कळत नाही, कारण लाभ म्हणजे काय हेही माहीत नसतं. कितीतरी पिटफॉल्स ज्याला म्हणतात परमार्थामध्ये, अस्सल परमार्थ करायला गेलं की फार त्रास आहे, नक्कल परमार्थात काही त्रास नाही. असे हे सगळं नीट लक्षात घेतलं तर रजोगुणाचं जे देणं आहे मला, ते देणं अभेर करण्याचं जे काम आहे ते मला बरोबर केलं पाहिजे. आता मी ग्रंथ लिहिलेत बरेच, 40 ग्रंथ आहेत असं लोकांनी मोजलं आहे. आता 40 ग्रंथ लिहिणारा मी, असंच एक माझी एक इमेज तयार झाली. आणि मला तसंच वाटायचं 40 ग्रंथ लावणार मी, तर मी ब्रह्म आहे केव्हा म्हणणार. आता नक्की ठरवा आहे, मी 40 ग्रंथ लिहिणार आहे किंवा मी ब्रह्म आहे. कुठे पिटफॉल्स असतात, त्यात कुठे गडबडी असतात, त्या सगळ्या गडबडी आपल्याला जर ठाऊक असतील तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतःला जपता येतं. आणि ते असं जपण्यासाठी हे जे खटपट आहे सगळ्या, हे स्वतःला जपण्यासाठी आहे. आणि जपायचं का, गुणातीत व्हायचं म्हणून. आणि गुणातीत का व्हायचं, तू गुणात्रयाच्या अभेरी, मी माझं हे न करी, एक आत्मसुखांतरी विसंबरी. आत्मसुख जर सांभाळायचं असेल आणि आत्मसुखाचा अनुभव आनंद घ्यायचा असेल, सुखरूप द्यायला हवी असेल, तर एवढं सगळं खटपट करायला पाहिजे. म्हणून आपण नेहमी पाहतो का वाचतं परमार्थ नव्हे लेकरांच्या गोष्टी, आधी पोटी हवे अनुताप वगैरे लेकराच्या गोष्टी नाहीत. म्हणजे हा पोर खेळ नाही, थोर खेळ आहे. मग पोर खेळ म्हणून तिकडे आपण पाहिलं आणि आपल्याला कळतही नाही हा पोर खेळ चालला आहे. लोकांनाही कळत नाही हा पोर खेळ चालला आहे. लोकांचं काय सामान्य ते काहीच करत नाही, त्यापेक्षा बरं आहे म्हणतात आणि नमस्कार करतात. आता अशा पद्धतीने जे काही चालतं या क्षेत्रामध्ये मोठं विनोदी असतं. आणि असं विनोदी क्षेत्र हे चाललं तर या 3 गुणांच्या अभ्यासाचा उपयोग काय. म्हणून रजोगुण जे मला देव पाहतोय ते सगळंच्या सगळं हळूहळू स्वतःतून काढून टाकायचं. जिथे आत्मस्तुती आहे, दुसऱ्याला स्तुती केली तर बरं वाटतं. मग स्तुती करू नये का दुसऱ्याने, दुसऱ्याला जे प्रामाणिकपणे वाटतं ते बोलतो तो. आता स्तुती कोणाची करतो, आत्म्याची करतो का जीवाची करतो, आता प्रश्न पडला. समजा कुठेतरी माझी स्तुती केली तर स्तुती केली तर माझ्या जीवाची का आत्म्याची. आत्मस्वरूपाची स्तुती होणंच शक्य नाही, कारण त्याला आत्मस्वरूप माहीतच नाही, ओळखतच नाही, तो स्तुती कशी करणार. किती गोष्टी सांभाळायच्या असतात, लक्ष ठेवायचं असतं. हे कळलं तो माझी स्तुती करतो, जीवाची स्तुती करतो. जीवाची का स्तुती करतो, त्याला काहीतरी त्या जीवाने केलं आवडतं म्हणून.
असाच जर का विचार केला तर याला म्हणतात आत्मानात्मभेद. जीव जो आहे तो जीव वेगळा आहे आणि आत्मा आहे जो आत्मा वेगळा आहे. आणि जीव आणि आत्मा वेगळा आहे हे दोन्ही सातत्याने लक्षात ठेवायचे तर सत्वगुणाची गरज असते. आपण 3 गुणांच्या अभेराचा विचार करतोय. रजोगुणाचा अभेर करायचा. आणि अभेर करायचा शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या रजोगुणाला उठाव मिळेल, रजोगुणाचा प्रभाव वाढेल अशी कुठलीच गोष्ट होऊ द्यायची नाही. आणि ते होऊ न देणं हे माझं काम आहे. आणि हे आपल्याला नाही शक्य, ते जमत नाही. आणि ते जमत नाही याचं कारण आहे त्याचं करायची इच्छा नसते. का इच्छा नसते? पुरेसं मोटिवेशन नसतं. म्हणजे काय असतं? मुमुक्षत्व नसतं. आणि मुमुक्षत्व का नसतं? जगत सत्वत्व भ्रांती गेलेलं नसते, जगत अध्यात्म गेलेलं नसतं, कर्तृत्व भक्तत्व गेलेलं नसतं. आता ही एक साखळी आहे. आणि ही साखळी बरोबर लक्षात घेतली तर मी काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे याचा अंदाज येतो. आणि आपला काहीच अंदाज न येता काहीतरी परमार्थाच्या नावाने करत राहणं ही गोष्ट काहीला करण्यापेक्षा बरी. एवढंच काय, ते यापेक्षा त्याला जास्त फारची किंमत नसते. मग रजोगुणाचं देणं जे आहे, रजोगुणाचं देणं आपल्याला अभेर करायचं आहे. अभेर करायला तू गुणात राहते मी माझे न करी. आता सत्वगुण आहे. सत्वात सुखम संजयते. सत्वगुणाचं एक मोठं आहे. सत्वात ज्ञान निर्माण होतं आणि सत्वगुणाने सुखही मिळतं. आता कसं असतं, सत्वगुणामध्ये एक मोठा धोका असतो. मिळाला तर सत्वगुणात मी सत्वगुणी जर झालो तर ही फार लांबची गोष्ट आहे. सत्वगुण न होता धोकाच फक्त सांगणं हे धोक्याच आहे. असा अर्थ असा होतो की सत्वगुणामध्ये ज्ञान असतं, सत्वगुणामध्ये शांती असते. आणि असं समाजामध्ये आपण असा एखादा माणूस जेव्हा वावरतो सत्वगुण असेल तर तो साहजिकच तो शांत असतो. शांत असल्यामुळे सगळ्या लोकांना वाटतं हा माणूस किती शांत आहे. सत्वगुणात ज्ञान असतं म्हणजे हा किती ज्ञानी आहे असंही वाटायला लागतं. आणि लोक जेव्हा मला म्हणतात तुम्ही सत्वगुणी आहात, तुम्ही सात्विक आहात, तुम्ही शांत आहात, तुम्ही आसपास असल्यामुळे आम्हाला बरं वाटतं असं म्हणायला लागतात लोक, त्यावेळेला मलाही तसंच वाटतं. मलाही तसंच वाटायला लागलं की मी त्यातच रमून जातो. कसा माणूस कसा कुठे कुठे चकेल याचा नियम नसतो. मी सुखात आहे ही जी भावना आहे, मी सुखी आहे ही जी भावना आहे ती सत्वगुणाची आहे. पण मी सुखरूप आहे हे जे अनुभव आहे तो परमार्थाचा आहे. तो गुणात्रयातीताचा अनुभव आहे. मी हे सुखरूप आहे. म्हणून हे सुख जे आहे हे सुखसुद्धा माणसाला जाचकच असतं. हा सुद्धा मार्गातला मोठा अडथळा असतो. म्हणजे एक नक्की आहे की सत्वगुण असेल तर विषय चांगला समजतो. एक गोष्ट विषय चांगला लक्षात राहतो. आपली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती टिकून राहते, सातत्य येऊन जातं. सत्वगुणाचं सातत्य हे महत्त्व आहे. जर आपल्या कुठल्याही गोष्टीत सातत्य नसेल तर समजावं आपलं सत्वगुण कमी आहे. मग भले ती व्यावहारिक गोष्ट असेल कोणती गोष्ट आहे पण सातत्य पाहिजे. आणि परमार्थामध्ये तर सातत्याची अत्यंत आवश्यकता आहे. सातत्याने नाम, सातत्याने अभ्यास, सातत्याने ध्यान वगैरे वगैरे अशा पद्धतीने परमार्थात सातत्याची आवश्यकता आहे. आणि सातत्य हे सत्वगुणाशिवाय येत नाही. आणि ह्याचा विचार केला. आता समजा सातत्य आल्यानंतर त्याचा उपयोग एनकॅश कसं करायचं सातत्य तो मोक्षापर्यंत जायला पाहिजे. पण मी सातत्य आहे कुणी दुसऱ्याशी मी ज्या क्षणी मी तुलना करतो त्या क्षणी तो धड कधीच एखादी गोष्ट नीट करत नाही. मी कसा नीट करतो आहे असं आलं तर मुळात त्या तो गुणा रजोगुणाचा डाग लागतो. असं कसं ते मजेशीर गोष्टी असतात. आपण स्वतःवर लक्ष ठेवलं तर हे सगळं कळतं ना तर काहीच कळत नाही. किंवा दुसऱ्याच्या आतल्या अंतःकरणाचे व्यापार दुसऱ्या कोणाला करणं शक्य नाही. पण माझे व्यापार मला करतात त्यामुळे माझ्यावर लक्ष ठेवता येतं छानपैकी. आणि असं लक्ष ठेवत गेलो तर सत्वगुण जो आहे सत्वगुण अतिशय चांगला, सर्वात चांगला गुण असेल तर सत्वगुण आहे. पण त्या सत्वगुणाला असं काही मर्यादा आहे हे आपल्या लक्षात आलं तर मग सत्वगुणीसुद्धा नको आहे आपल्याला. हे करेल म्हणजे आल्यानंतर नको आहे. फार सांगावं लागतं सत्वगुणाच्या बाबतीत. आल्यानंतर तो नको आहे हे लक्षात राहिलं नाही. सत्वगुणी बेडी आहे. समजा एखादा मनुष्य दरिद्री आहे आणि तो दरिद्री मनुष्य मला श्रीमंती नको आहे असं म्हणायला लागला तर त्याला विचारतो कोण तुला श्रीमंत नको म्हणा तुझं आहेच कुठे काय, तुला मिळणार आहे कशी, कधीच मिळणार नाही, मग कशाला पाहिजे असं काहीतरी ते विचित्र होऊन जातं. म्हणून हे 3 गुणांचा आपला प्रभाव असतो. आणि 3 गुणांचा प्रभावातून आपण आपल्याला स्वतःला आपण करा सोडवणं हे तुकाराम माणसं आहे. तुम्ही तुमची सोडवण स्वतः करून घ्या. दुसऱ्या कुणी तुम्हाला सोडवणार नाही. आता आमची एक आशा असते ना तर मी विठ्ठलाची उपासना करतो, विठ्ठल मला सोडीलच नक्की आहे. विठ्ठल तुम्ही स्वतः कसं सोडवावं हे सांगेल, श्रीगुरु मला कसं सोडवावं हे सांगेल. पण प्रत्यक्ष सोडवण्याचं काम जे आहे ते आम्ही त्याच्या कृपेवर जर सोडलं तर फार सोपं होऊन जाईल.
जो तो प्रत्येकजणकडे माझी साधना देवा तूच कर, अशा पद्धतीने आम्ही जो विचार केला की विठ्ठलाने कोणाकोणाची साधना करायची, माझा सोडून द्या. मुद्दा एक घातला की सातत्य जे आहे सत्वगुणाचं असतं आणि सातत्याचा अभिमान निर्माण होतो, तुलना निर्माण होते आणि जिथे तुलना आहे तिथे पुन्हा रजोगुण येतो. किती स्वतःला सावरावं लागतं, आवरावं लागतं, जपावं लागतं. हे जर लक्षात आलं तर परमार्थ सोपं आहे आणि असं नाही लक्षात आलं कठीण आहे. आता दुसरा एक मुद्दा आहे गुणांच्या संदर्भात. मी मगाशी बोललो की आपल्या कुटुंबात राहावं लागतं, शेजाऱ्यापाजारात राहावं लागतं, व्यवसायाचे संबंधित लोक आहेत त्यांच्यात राहावं लागतं. त्यातला प्रत्येक घटक जो असतो ते गुणात्मक असतो. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. प्रत्येक घटक ते गुणात्मक असतो. समजा एखादा घटक असेल तर आळशी असेल तर त्याला आळसापासून निवृत्त करणं हे आपलं काम आहे, कर्तव्य आहे, बरोबर आहे. पण हे कर्तव्य करताना आपण आत खळबळ होऊ नये एवढं काळजी घेतली पाहिजे. नाही तर मी त्याचं काम करायचं असून माझंच बिघडायचं काहीतरी असं नको व्हायला. मग त्याला तमोगुणी आहे ना, त्याला तमोगुणातून बाहेर काढायचं आहे का? घरातला घटक आहे, घरातलाच घटक आहे, त्याचं हित झालं पाहिजे. मग हित व्हावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. पण तरीसुद्धा त्याचं हित आपल्या हातात सर्वस्वी आहे असं समजू नये, हे फार चांगलं. कारण कोणी कोणाचं हित करत नाही. हित देणं ती कोणी उतार पडणं नाव ठेवलं ज्ञानी. तर आपल्यासमोर लगेच प्रमाण असतात की आपलं हित कशात आहे हे कोणाला सहसा कळत नाही. त्याला कोणाला तरी सांगावं लागतं, त्याला शास्त्र संस्कार लागतात किंवा कोणाला मार्गदर्शकाची गरज असते. या पद्धतीने विचार करत गेलं जर आपण तर समाजात आपलं वावरायचं, कुटुंबात वावरायचं आणि व्यावसायिक लोकांच्यात वावरायचं. तर समजा सारखं तुमच्या सत्वगुणाशी माणसाचे संबंध येईल असं आहे का काही? कधीच नाही असं होणार. एखाद्या रजोगुणाची माणसाचा संबंध येईल, तमोगुणी माणसाचा संबंध येईल. मग असा प्रश्न पडतो आपल्याला की मी एवढा चांगला असताना तो असं का वागतो, तो असं का वागतो. मग त्याचं उत्तर नाथमारांत फार छान आहे. देही ज्या गुणाचे प्राधान्य तैसेची कर्म उपज जाणं इंद्रिय गुणाधीन तदनुसार जाणं वर्तती. फार सुंदर होय आहे, ज्याने सगळ्यांना लक्षात ठेवायची की तू गुण काय हो विषय. ज्या गुणाचे प्राधान्य, देही ज्या गुणाचे प्राधान्य. प्रत्येक पिंड असतो, जीव असतोय, त्यात कुठल्या तरी एका गुणाचं प्राधान्य असतं. प्रकर्षाने तो गुण जास्त असतो. तो गुण ज्याचा जास्त तशाच कर्म उपदे त्या गुणानुसार तो मनुष्य वागतो. त्या गुणानुसार तो मनुष्य वागत असल्यामुळे त्याच्यावर त्याचं स्वतःचं सुद्धा नियंत्रण नाही आहे. मग माझं कसं असणार आहे? आता व्यावहारिक दृष्टीने आवडायचं, सांभाळायचं, स्वतः सांभाळायचं, त्याला सांगायचा प्रयत्न करायचा, स्वतःचं कुठलंही नुकसान न होऊ देता आपण ती जबाबदारी पार पाडायची. हे लक्षात ठेवायचं. व्यावहारिक सत्तेमध्ये स्वतःचं नुकसान करून घेणं हे परमार्थात अपेक्षित नाही आहे. पण नुकसान न करून घेणं न होण्यासाठी दुसऱ्याला त्रास देणं किंवा दुसऱ्याच्या अंगावर खेकसणं हे बरोबर नाही. का? त्यात माझं नुकसान. समजा मी एखाद्यावर खेकसलो काय ते चुकीचं करतो म्हणून, तर खेकसल्यानंतर अंतःकरण ढवळणार आहे कोणाचं? माझं ढवळणार, त्याचं नाही ढवळणार आहे. हे संतप्त माणसांचं हे कळत नाही. जेव्हा एखादा माणूस संतापतो तर आधी स्वतःला त्रास होतो, मग दुसऱ्याला त्रास होतो. पण एक लक्षात ठेवावं की स्वतःच्या मानात दुसऱ्याला त्रास कमी होतो, आपल्याला फार त्रास होतो. किंवा जे वातावरण निर्मिती असं अगोदर संतापाची ती लक्षात घेतली तर तो संताप आपण जेव्हा करतो, चिडचिड करतो, टुसटुस करतो, पुष्कळ शब्द आहे त्या अर्थाने. आणि यामध्ये स्वतःला जास्त त्रास होतो, समोरच्याला त्रास कमी होतो. तो हसतो सोडून देतो किंवा उलट उत्तर देतो, काउंटर अटॅक करतो, असं काहीतरी सुरू होतं. आणि म्हणून त्याचाच त्या गुणाचा प्रभावाखाली तो आहे आणि त्याच्या गुणाच्या प्रभावाखाली तो असल्यामुळे त्याचं स्वतःवरच नियंत्रण नाही आहे. मग त्याच्यावर मी नियंत्रण ठेवण्याची शक्यताच नाही आहे. हे लक्षात घेतलं. पण त्यामध्ये व्यावहारिक नुकसान न होऊ देता हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सगळे प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक असताना नुकसान झालं तरी चालेल पण तो सुधारू दे अशा तऱ्हेची वृत्ती जी आहे ती अशी वृत्ती आपल्या कामाला येणार नाही. कारण नुकसान झाल्यानंतर त्रास कोणाला होणार आहे? पुन्हा मलाच होणार आहे. मग त्रास झाल्यामुळे पुन्हा माझं लक्ष प्रपंचात राहील का परमार्थात राहील? मग लोक काय म्हणतील, वेडा आहे त्याच्यासाठी एवढं नुकसान करून घ्यायचं, तुला कुठे सांगितलं होतं? आता हे जे काय हे सगळं प्रकार आहे या जगामधले, हे सगळ्या जगात वावरायचं, जगात राहायचं हे तर राहायचंच आहे, प्रश्नच नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की संन्यास घेतलेल्यांचं तत्त्वज्ञान वेगळं असतं आणि जे प्रापंचिक साधक आहेत त्यांचं तत्त्वज्ञान वेगळं असतं. ते असायलाच पाहिजे. दोन्हीमध्ये गल्लत केली काय संन्यस्त मंडळाचं तत्त्वज्ञान ऐकायला फार छान असतं. ते आत्मा ब्रह्म जीव जगत ईश्वर याच्या काही बोलतच नाही. हे जे आहे ते बोलणं ऐकायला फार छान लॉफ्टी ज्याला वाटतात
तसं ते लॉफ्टी थिंकिंग असतं आणि माणसात ते स्वप्नात जसा माणूस रंगतो तसं त्यांच्या प्रवचनात माणसं रंगून जातात. पण घरी आल्यानंतर ते सगळं ऐकल्यानंतर घरी जेव्हा येतात तर घरी आल्यानंतर पुन्हा पहिले पाढे 55 हे जसं होतं तसं होत जातं. आपण ते स्टेटस मी काल म्हणतो स्टेटस सिम्बॉल आहे की आम्ही अमक्यांच्या प्रवचनाला जात असतो असं स्टेटस. मग त्यांचा ग्रुप तयार होतो. मग अनेक क्षेत्रात अनेक ग्रुप असतात तर हे ग्रुप तयार झाला. अशा पद्धतीने हा परमार्थ ग्रुपचा विषयच नाही आहे, हा अत्यंत व्यक्तिगत विषय, 100% व्यक्तिगत आहे. ग्रुपने करायच्या ज्या गोष्टी असतात त्या काही धर्मविधी असतात ते ग्रुपने करायचे, तीर्थयात्रा ग्रुपने करायचे, ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एक ग्रुपने करायच्या असतात. पण प्रत्यक्ष साधना जी असते ते एका व्यक्तीनेच करायची असते आणि ती त्याच्यापुरतेच मर्यादित असते. एक वास्तव, हे वास्तव आम्ही लक्षात जर ठेवलं तर भलत्याकडून भलत्या अपेक्षा होणार नाही. सगळं जगाने मला मदत केली पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे, चाललं पाहिजे म्हणजे माझा परमार्थ नीट होईल, अशा पद्धतीने जो विचार करतो त्याचं कधीच नीट होणं शक्य नाही. कारण जग तुमच्याशी तुमच्या पद्धतीने वागायला जगायला काही बांधलेलं नाही आहे. कारण जो तो आपापल्या पद्धतीने जातो. आपलं एक फार डिक्टम म्हणजे आत्मानुष्ट कवाय सर्वम प्रियम होती, फार मोठा नियम आहे हा. आणि हा नियम जर अखंड लक्षात असला तर प्रापंचिकाला परमार्थ सोपा राहतो आणि जर लक्षात नसेल तर परमार्थ फार कठीण होऊन जातो. म्हणून जनात वागताना आता पहा समर्थांची गोळी आहे, जो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे, ऐसा जो तोची साधू अशी गती आहे. ऐसा जो जाणा तपा आहे तोची साधू. तो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे, लोकांच्यात राहतो पण लोकांचा सारखं राहत नाही. म्हणजे काय, समजा समोरच्या माणसाने चिअर्स म्हटलं तर हाही लगेच चिअर्स म्हणत नाही. म्हणणं खरं असेल मला काय, अशा पद्धतीने विचार केला. तो जनामध्ये वागे, जना वेगळी गोष्टी सांगे. जना वेगळी गोष्टी सांगतो म्हणजे लोकांना जर त्यांच्या ठरलेल्या गोष्टी होत्या वेगळ्या गोष्टी सांगतो. असा जो कोणी असेल त्याला साधू म्हणतात. पण जनामध्ये वागायचं आहे त्याचं मुख्य निघून जायचं नाही कुठे. निघून गेलं की त्याचं तत्त्वज्ञान वेगळं आहे, म्हणजे जनामध्ये वागतो त्याचं तत्त्वज्ञान वेगळं आहे. हे खूप लक्षात ठेवावं लागतं. नाही त्याचा गल्लत होतो घोटाळा होतो मोठा. आणि असा गल्लत आणि घोटाळा झालेल्या अनेक केसेस आपल्याला दिसतात. म्हणून लोकांशी वागताना तो जसा का वागतो असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो त्या नाथांची ओळी समोर येते. देह ज्या गुणाचे पराधान्य तैसेचे गुण कर्म उपदे जाणं इंद्रिय गुणाधीन तदनुसार वर्तती. सगळी इंद्रिय जी असतात त्याची ती त्या गुणांच्या डिक्टेट्सप्रमाणे वागतात. तो वागतो त्याला जबाबदार कोण गुण कुठून आणले त्यांनी पूर्वीचे आणले. आता पूर्वीचे आणलेले जे गुण आहेत 3 गुण आहेत त्या गुणातून सुटका करून घ्यावी त्याचं काम आहे. त्याची इच्छा असली तर त्याने मला विचारलं तर मदत करता येते. मला म्हणजे कोणालाही विचारलं सांगता येतं आणि सांगता आलं जातं तो कदाचित तो सुटका करून घेईल, कदाचित घेणार आहे नाही. नाही तर मी एरेला पडतो की त्याने असंच केलं पाहिजे, त्यांनी तसंच केलं पाहिजे आणि एरेला पडतो तो पुन्हा रजोगुण आहे. फार मजेशीर गोष्टी असतात. अशा मजेशीर गोष्टी आपण नीट लक्षात जर घेतल्या तर परमार्थ सोपं होऊन जातो. आणि असं नाही केलं तर परमार्थ म्हणजे त्याच्या नावाने आपण काहीतरी करत असतो. कृतीशील असतो ही गोष्ट खरी, पण प्रत्येक कृतीच्या पाठीमागे ज्ञान पाहिजे. यदेव विद्या करोती तदेव वीर्यवत्तम भवती असं उपनिषद सांगतात. जे समजून केलं तर जाणून गेलं ते अधिक परिणामकारक असतं. अजाणत्या केलेल्या गोष्टीचा परिणाम होत नाही. म्हणून 3 गुणांचा जो हा विचार आहे तर तो विचार जर जीवन जगणं आपल्या लक्षात राहिला आणि ज्या वेळेला हवा त्यावेळेला लक्षात ठेवायला आपल्या तर काय होतं. खूप जणांचं असं होतं सगळं होऊन गेलं रामायण की मग लक्षात राहिलं अरे असं कसं काय झालं आणि मी असं वाचलं आहे, मी असं ऐकलं आहे आणि असं कसं काय झालं. हरकत नाही, तसं झालं तरी चालेल. 10 वेळा असं होईल मग नंतर होता लक्षात येईल की आणि असं होतं आहे. आत काहीतरी गडबड सुरू झाली तर त्यावर नियंत्रण ठेवता येईल. मग एक वेळ अशी होणारच नाही. पण तो पण धीर धरत गेला पाहिजे. धीरे धीरापोटी अस्थिपोटी मुळे गोपटी फार छान छान फळं असतात. धीर धरला जर तर कुठलीही घाई केली तो गावणा नाही चालत तर तातडी. असा कुठल्याही बाबतीत घाई करून चालत नाही. म्हणून तुकाराम म्हणतात साधने संबंधित तातडी करावी आणि अनुभवासाठी धीर धरावा. अशी वाटणी जर नीट लक्षात घेतली आपण तर महाराज एकदा एक सांगतात एकदा असं सांगतात असं नाही होणार. नाही तर काय आम्ही त्यांच्यात काहीच फरक नाही. आम्ही तसंच करतो. एकदा एक सांगतो एकदा एक सांगतो मग तेही तसंच करताय असंच होतं. अर्थात हे केव्हा शक्य माहिती आहे. दुसरा अभंग वाचताना पहिला अभंग लक्षात राहिला असेल तर काय इथे मी गृहीत धरलं बरं. तुका म्हणून नाही चालत तातडी हे जेव्हा वाचतो तो पहिला अभंग त्याच्या लक्षात राहिला अशा हेही कठीणच असतं.
परमार्थ सगळं कठीणच कठीण गोष्टी आहे. आणि परमार्थ नव्हे लेकरांच्या सातत्याने जे सांगतात संत तसं करणे आहे. म्हणून जनामध्ये वागताना, कुटुंबियात वागताना किंवा व्यवसायात वागताना, समाजात वागताना जेव्हा आपल्याला असे समोर त्या व्यक्ती दिसतात त्या गुणांच्या प्रभावाखाली त्याचं ओळखता आलं तर ही रजोगुणाच्या प्रभावाखाली व्यक्ती आहे. मीच तिची बाजू घेतो त्या व्यक्तीची, तो असं नाही करणार तर कसं करणार. बघा वाक्यातला फरक व्हा, तो असं कसं करतो असं सणसणीत जोरदारात म्हणायचं पोटाच्या तिडकीपासून. आपण स्वतःच असं म्हणायचो, तो असं नाही करणार तर कसं करणार. त्याची वकिली मी करतोय. त्याची वकिली मी का करतो, माझी शांती ढळू नये म्हणून. तो सुधारावा हा त्यात प्रश्न नाही आहे, बदलावा असा प्रश्न नाही आहे. माझी शांती जी आहे ती माझी शांती बिघडता कामा नये. हा जो भाग आहे हा भाग जर लक्षात राहिला त्या 3 गुणांच्या अभ्यासाचा आपल्याला पाहिजे तसा उपयोग होतो. आणि नाही झाला तर 3 गुणोत्तर विभाग आम्ही वाचला. अध्याय क्रमांक 14 अशी सुरुवात आहे. इतके श्लोक आहेत त्याच्यामध्ये. हा त्यात शेवटचा श्लोक आहे, हा मधला श्लोक आहे. एकदा उलट्या क्रमाने म्हणायचं, एकदा ह्या क्रमाने म्हणायचं. अशा पद्धती जेव्हा त्या कसरती सुरू होतात त्या कसरतीचा हाताला काही लागत नाही. एक लक्षात द्या ठेवायची गोष्ट आहे. मग तू गुणोत्तर आहे ते अवेरी मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबधनी. आता मी माझेचा काल विचार केला. आता हे 3 गुणांचं आहे चा अभ्यास करण्याचा आत्मसुखाचे काय संबंध आहे. ते आत्मसुख जपायचं असेल, आपलं सुख जपायचं आहे. खरं सुख, खोटी सुख आपण सगळे जगतो. खोटी म्हणजे खोटी म्हणायचं कारण नाही. जे आपल्याला नित्य व्यवहारातून मिळणारे सुख असतात, शब्द स्पर्श रूप रसगंध यापासून सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा या 10 गोष्टी आपल्याला सुख मिळतात. ते मिळाले तसे मिळतातच. पण आत्मसुख संभाळणं कठीण असतं. आणि आत्मसुख या 10 सुखांच्या पलीकडे असतं. आणि ते सुख संभाळणं फार कठीण असतं. कारण ते तिथपर्यंत पोहोचणंच महाकठीण आहे. एकदा पोचल्यानंतर ते सोपं आहे, पण तिथे पोचल्यानंतर म्हणून त्या संबंधी म्हणतात की परमार्थाचा अनुभव दृढ अपरिवर्तनीय अपरोक्ष असला पाहिजे. दृढ म्हणजे पक्का असलेला, अपरिवर्तनीय ज्यात पुन्हा बदल होणार नाही असा, आणि साक्षात म्हणजे तेच म्हणून. साक्षात्कार शब्दाचा इथे असा अर्थ नाही आहे. नाही तर आमचे साक्षात्कार फार विलक्षण असतात. काही स्वप्न पडली की झाला साक्षात्कार, काही थोडा कुठे चमत्कार दिसला की झाला साक्षात्कार. अशा पद्धतीने साक्षात्कार शब्दाची बदनामी होऊन जाते. साक्षात्कार शब्दाचा अर्थ असा आहे साक्षात होणं, तेच होणं. मी ब्रह्मरूप झालो की त्याला साक्षात्कार म्हणतात. कसलं तरी स्वप्न पडलं म्हणजे त्याला स्वप्न साक्षात्कार म्हणत नाही. म्हणून ते ब्रह्मसुख जे आहे, आत्मसुख जे आहे ते जपणं जे असतं ते कठीण असतं. म्हणून तिचं म्हणतात गुणोत्तराच्या अवेरी मी माझं येणं करी एक आत्मसुखांती विसंबधनी. असं जर केलं नाही तर ते निष्ठून जाईल. म्हणून तो सांभाळायचं असेल तर मी माझं करू नको. आणि 3 गुणांचा देणं जे आहे त्याचा अभेर कर. आणि अशा पद्धतीने जीवन पद्धती परमार्थशास्त्राने परमार्थाच्या यशासाठी एक जीवन पद्धती आमच्यासमोर ठेवलेली असते. आणि जीवन पद्धती जी आपली ती बरोबर जर सांभाळली तर आपलं यश यायचं तसं येतं. थांबूया. रामकृष्ण. विठ्ठल 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 विठ्ठल.